नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र योगेंद्र विरकर. तुम्ही चॅनलला थोडा चांगला सपोर्ट देत आहे, त्याच्याबद्दल सर्वांचे पहिले धन्यवाद करतो. आणि पुढे व्हिडिओला आपण सुरुवात करू. तुम्हाला माहितीच असेल की मी दरवेळी व्हिडिओ व्हॉइस ओव्हर देत असतो, कारण की माझं एकच म्हणणं आहे, साप आपण जेव्हा पकडायला जातो तेव्हा आपलं लक्ष प्रॉपर त्या सापावर पाहिजे, की लोकांना माहिती देण्यासाठी नाही पाहिजे. लोकांना माहिती अशी तशी देता येते आपल्याला, जशी मी देतो व्हॉइस ओव्हरमध्ये ते देऊ शकतो. पर्टिक्युलर आपल्याला तिथे साप हातात घेऊन त्याची माहिती देणं वगैरे हे मला गोष्टी पटत नाहीत, त्याच्यामुळे माझा व्हॉइस ओव्हर असतो. तेवढं फक्त समजून घेत जा. तर आपण निघालेलो, एक ठिकाणी नाग होता, त्या घरामध्ये फक्त आजी आजोबा दोघंच होते. त्याच्यामुळे बरेच कॉल आले. रात्री 11:30 वाजता कॉल आला. तर आपण निघालो. पाऊस पण बराच आहे, सध्या पावसाचा दिवस आहे, आपण त्याला पण काय बोलू शकत नाही. तर नंतर आपण पावसामध्ये पुढे आलो. नंतर त्यांचं शेवटी आमच्या पेण तालुक्यामध्ये पण बराच पाऊस होऊन गेलेला, प्रत्येक गावांमध्ये पाणी शिरलेलं होतं. तसंच या पाण्यातून आम्हाला साधारण 200 मीटर मध्ये जावं लागलं पाण्यामध्ये, कारण शेतामध्ये त्यांचं घर होतं आणि पावसामुळे पूर आलेला, त्याच्यामुळे आम्हाला पाण्यातून जाणं होतं. त्याच्यामुळे कसं करत का होईना आम्ही चाललेलो पाण्यातून. फक्त एवढी भीती होती की पाण्यामध्ये दुसरा कुठला साप नसावा, कारण की भीती तीच असते ना, कारण की दिसलेला साप आपण पकडू शकतो, न दिसणारा साप चावून गेला तर करणार काय. करायला बऱ्याच ऑप्शन आहे, पण भीती असतेच ना. जरी माझ्याबरोबर जे पुढे चाललेले आहेत ते पण होते, मागे पण माझ्या होते कॅमेरा घेऊन, पाणी पण बरंच होतं. तर आपला प्रयत्न एकच होता की लवकरात लवकर तिथे पोचावं, कारण की ते घरामध्ये आजी आजोबा दोघंच होते. त्याच्यामुळे ते खूप घाबरलेले की काय साप चावेल वगैरे. म्हणजे गावातले लोक खूप घाबरतात. पहिले मारायचे, आता मारत तर नाही ॲटलिस्ट, पण त्यांचा जीव वाचवण्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर आमचे प्रोव्हाइड झालेले आहेत सर्वांपर्यंत. त्याच्यामुळे ते आम्हाला बोलवण्याचा प्रयत्न करतात, पण मारत नाही. ही चांगली गोष्ट झालेली आहे. तर आपण त्या ठिकाणी लवकर पोचतो आहे आणि पावसाचे दिवस आहेत, थोडा उशीर होतो. त्यामुळे ज्यांच्याकडे साप येत असेल त्यांना सॉरी बोलतो आपण. तर आता आपण पोचलेलो आहोत. साधारण त्यांच्या घराजवळ हे घर आहे त्यांचं, तिथे पण बऱ्यापैकी पाणी आहे. आणि जेव्हा पाऊस पडत होता अगोदर तेव्हा भरपूर पाणी होतं. घरामध्ये पण थोडं पाणी आलेलं त्यांच्या. त्याच्यामुळे तो नाग जातीचा साप होता, तो आला असेल. तर तिथे एक कुत्रा पण होता, तो खूप त्या नागावर रागवून होता की तो घरातून निघून जावा वगैरे, कारण की गावठी कुत्रा नाक्कल जास्त असते. तर बघू शकता तुम्ही, नाग होता, मस्त बिग साईज आहे. आणि तो नशिबाने ह्यांनी बघितला, यांचं लक्ष गेला. अन्यथा एखादी वाईट घटना घडू शकत होती, पण त्याचं लक्ष गेला. त्यांनी लक्ष ठेवून दिलेला की येईपर्यंत आम्हाला लक्ष ठेवायचं. तर आपण आता याला करणार तो रेस्क्यू. तर हातामध्ये काहीच नव्हतं, स्टिक वगैरे काही आणली नव्हती, कारण की छोटी गाडी होती, त्याच्यामुळे काय आणायला जमलं नाही. पण नाग असल्यानंतर पकडता येतो, तेवढा अभ्यास आहे त्याच्यामुळे. आणि व्हिडिओ बघून कुठलाही साप पकडण्याचा प्रयत्न करू नका, हे सांगणं असतं आमचं प्रत्येक वेळी, की आम्हाला अभ्यास आहे, त्याचा नॉलेज आहे त्याच्याबद्दल, त्याच्यामुळे आम्ही बिंदास पकडू शकतो. तर बघू शकतो मी, मस्त बिग साईज आहे. साधारण त्याला बाहेर काढल्यानंतर आम्हाला समजलं की तो 6.5 ते 7 फूट आहे नाग. तर त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, तेवढ्यात तो कुत्रा पण मध्ये आला. त्याला बाहेर काढायला लावलेला आम्ही, पण त्याचा जीव कुत्र्याचा राहत नव्हता. त्याला त्या नागाला म्हणजे नागावर त्याला रागच होता, त्यामुळे त्याला यायचं होतं. त्यामुळे त्या नागाला पण सोडायला लागला. नंतर शेवटी त्या घरातील जे आजूबाजूचे लोक आलेली त्यांना सांगून आपण त्या कुत्र्याला बाहेर पण काढला की बाबा तू जा इथून, तुझ्यामुळे, कारण की तो पॅनिक होतो आहे. आणि त्याच्यामध्ये पॅनिक झाल्यानंतर तो ॲग्रेसिव्ह होतो. त्याच्यामुळे त्या कुत्र्याला पहिले बाहेर काढणं गरजेचं होतं, कारण की तो भुकत होता आणि त्याच्यावर तो अटॅकिंग मोडमध्ये होता की त्याला कोणतरी त्रास देते. सापांना त्रास दिल्याशिवाय ते आपल्याला त्रास देत नाही. त्याप्रमाणे कुत्रा त्याच्यावर भुकवतो जवळ जाऊन, त्याच्यामुळे तो पॅनिक होत होता. आणि त्याच्यामुळे त्याला पण भीती आणि मला पण भीती. तर त्याच्यामुळे आपण त्याला एक ठिकाणी त्यांनी बळणी दिलेली आपल्याला. आपण बॅग घेऊन आलेलो बरोबर, पण बॅगिंगला तेवढा टाईम भेटला नाही, त्याच्यामुळे आपण बॅग लावली नाही. तर त्यांनी एक ड्रम दिला. तर बघू शकता मस्त त्याचा हूड पण एवढा सुंदर होता आणि ॲक्युरेट होता, कुठे डॅमेज नव्हता तो साप अजिबात कधी. आणि खात्यापित्या घरचा होता, तब्येतीने पण मजबूत होता. तर आपल्याला त्याला प्रॉपर रेस्क्यू करायचा होता, त्याच्यामुळे त्याला हात लावणं होतं आणि हात लावायच लागला, कारण की बळणी असल्यामुळे आपल्याला काही करता येत नव्हतं. त्याच्यामुळे प्रयत्न एकच होता की त्याला तिथून सुखरूप न्यावं, कारण की घरामध्ये कोणाच्या जात असताना आपल्याला पण चपला वगैरे किंवा शूज काय असतील ते काढावे लागतात. त्यामुळे मी पण काढलेले सेफ्टी
गरजेची आहेच, पण पर्याय नव्हता तेव्हा. शूजमध्ये पाणी होतं आणि पूर्ण सटकत होते शूज, त्याच्यामुळे मी शूज काढलेले. तर त्याला बरणीमध्ये भरण्याचा प्रयत्न होता लवकरात लवकर, जेणेकरून त्यांनी, घरच्यांनी किंवा शेजारपाजाऱ्यांनी सुटकेचा निश्वास घ्यावा. त्याचा प्रयत्न होता की लवकरात लवकर त्याला आपण बॅगिंग करावं किंवा पॅक करावा. तर थोडं निरीक्षण केलं असता तर जाणवलं की तो काट टाकायला आलेला होता, कारण की त्याचे दोन्ही डोळे ब्रल झालेले होते पूर्ण. ते आता आम्हाला बघितल्यानंतर समजतं, कारण की साधारण साप काढायला जेव्हा येतो तेव्हा ते पूर्ण म्हणजे खराब झालेली असते वरची स्किन. तर त्यामुळे ती स्किन काढतात, त्याला कात बोलतात. ती कात काढतात, मग नंतर तो पूर्ण फ्रेश होतो साप. पूर्ण कवर म्हणजे त्याचे कपडे गेलेले असतात ॲक्च्युली, नवीन कपड्यांसाठी जुने कपडे काढलेले असतात, असाच हिशोब असतो त्यांचा. तर त्याला आपण बॅगिंग करतो आहे आता. तो जायला मागत नाही, कारण की तो कुत्र्याचा आवाज येत होता. ते व्हायब्रेशन्समुळे ओळखतात. सापांना कुठलेही कान नसतात, हे एक सत्य आहे. कुठल्याही सापाला कान नसतात. जे आपल्याला जमिनीचे व्हायब्रेशन्स किंवा आपल्या आवाजाची तीव्रता, त्याचे व्हायब्रेशन्स, त्याच्यावरती ते जाणून घेऊ शकतात की कुठे कोण किती कसं आहे किंवा कुठला आहे, ते अंदाज लावू शकतात. त्याच्यामुळे तो थोडा ॲग्रेसिव्ह होता, तो कुत्र्यामध्ये आला त्याच्यामुळे, नाहीतर शांतच बसलेला होता तो. तर आपण ह्याला आता बॅगिंग करणार. नंतर आपण इन केस आता रात्रीचा टाईम झाला आहे, साधारण वाजलेत 12:30. तर आता आपण काय रात्री त्याला सोडायला जाणार नाही आहे, कारण की पाऊस पण बराच पडतो आहे, बराच पडतो आहे. तर आपण त्याला बॅगिंग करू आणि आजच्या दिवशी त्याला सुरक्षित घरीच ठेवू, जेणेकरून त्याला रात्री सोडायला जायला भेटणार नाही त्याच्यामुळे. आणि सकाळ झाल्या आपण त्याला सोडायला जाणार आहोत किंवा फॉरेस्टवाल्यांकडे जमा करू. पण फॉरेस्टवाल्यांना फोन केल्यानंतर बोलतात की दादा तुम्ही पकडलं तर तुम्हीच सोडा, त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत कुठला साप जास्ती जातच नाही. आम्ही आमच्या हिशोबामध्ये त्याला रिलीज करून देत असतो. त्याचे प्रूफ म्हणून आम्ही व्हिडिओ दरवेळी करत असतो, कुठे साप पकडला, काय पकडला. तर आमचा प्रयत्न तोच असतो की व्यवस्थितरित्या तो रेस्क्यू झाला पाहिजे आणि व्यवस्थितरित्या रिलीज झाला पाहिजे. तर आता आपण आलेलो आहेत त्याला सोडण्यासाठी. दुसऱ्या दिवशी सकाळी 9:30 वाजता घरातून निघालो, रिलीज करण्यासाठी आलो. हा स्पॉट आहे आमचा रिलीज करण्याचा. इकडे पूर्ण जंगल आहे, मागे नदी आहे. सापांना कधी काय खायला वगैरे मिळत नाही, कारण की आपल्याला माहिती आहे की आपल्याला भूक लागली तर जेवण नाही भेटलं तर आपण साधारण वडापाव तरी खाऊ शकतो, पण सापांना कधी कुठलं भक्ष्य कधी भेटेल ते सांगू शकत नाही. त्याच्यामुळे हा प्रयत्न असतो की साप पाण्याजवळ सुटले पाहिजेत, जेणेकरून ते पाणी पिऊन तरी आपलं पोट भरू शकतात आणि थोडी आपली ताकद वाढून ते दुसऱ्या भक्ष्यासाठी तयार राहू शकतात, तेवढी ताकद निर्माण करून. तर आपण बघू शकता त्याचा हेड पण मस्त आहे, मजबूत आहे. मोबाईलमध्ये एवढं दाखवता येत नाही, जे डोळ्याने आपण बघतो ते वेगळं असतं आणि तुम्ही आता मोबाईलमध्ये बघताय ते वेगळं असतं. थोडंफार अंदाज लावू शकतो आपण की किती मोठा असेल तो. तर जास्ती आपण वेळ नाही घालवत आपण सोडवायला. आणि बराच वेळा मी सांगतो की आपण साप सोडायला आल्यानंतर त्या सापाला परत पकडत नका जाऊ, कारण दाखवण्यासाठी, स्टंट करण्यासाठी, खेळ करण्यासाठी त्याला पकडलं जातं, ते पकडत नका जाऊ, जेणेकरून त्या सापाला पण डिस्टर्बन्स नाही पाहिजे की बाबा त्याला रिलीजला आलो आहे, आपण त्याला सोडून दिला पाहिजे. पकडायची गरज कधी पडते की एखाद्या वेगळ्या मार्गाला चालला असला तो, तर त्याला पकडून त्याला जंगलाच्या साईडला आपल्याला सोडावं लागतं. त्यासाठी कधी कधी हँडल करायला लागतो. पण उगाच त्याला पकडून मग खेळ करत बसायचे व्हिडिओसाठी, मग त्याची माहिती देत बसायचं, हे चुकीचं आहे. हे माझ्या तत्त्वामध्ये बसत नाही. फक्त माझं म्हणणं असतं की तुम्ही त्यांना सोडा. तुम्ही एडिटिंग करूनच व्हिडिओ टाकणार आहेत तर फक्त व्हॉईस ओव्हर द्या त्याला, बाकी काही घेणं देणं नाही आहे. त्याच्याबरोबर खेळ करताना त्याला दाखवताना की हां असं हे असं ते, म्हणजे सापाबद्दल माहिती द्या तुम्ही, त्याच्याबद्दल काय नाही. आता हा पण ह्या साईडला चाललेला, या साईडला कंपन्या वगैरे आहेत, त्याच्यामुळे त्याला त्या साईडला जाऊन चालणार नव्हतं. त्याच्यामुळे त्याला उचलून आपल्याला या साईडला रिलीज करायचा होता. त्यामुळे त्याला पकडायला फक्त लागला. मी दाखवण्यासाठी किंवा त्याचा हूड दाखवण्यासाठी हा प्रयत्न नाही केला. फक्त तो दुसऱ्या मार्गी जाऊ नये यासाठी प्रयत्न केला की तो जंगलाच्या साईडला निघून जावा. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.